नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपले केस. केसांच्या सगळ्या समस्यांवर, अगदी मुळापासून कसं काम करायचं, तेही नैसर्गिक आणि सायन्सवर आधारित पद्धतींनी. हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कंगवा फिरवला की हातात केसांचा गुंता येतो, किंवा अगदी तरुण वयातच पांढरे केस डोकावू लागलेत. अहो, ही समस्या आता खूपच कॉमन झाली आहे. पण काळजी करू नका, यामागे नक्की काय कारणं आहेत आणि त्यावरचे सोपे उपाय कोणते, हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. आज आपण केसांच्या आरोग्याचा अगदी आतून आणि बाहेरून असा सर्वांगीण विचार करणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पोटापासून. मग पाहणार आहोत योग्य आहार, महिलांसाठी काही खास टिप्स, केसांची बाहेरून घ्यायची काळजी, आणि शेवटी हे सगळं आपल्या संपूर्ण आरोग्याशी कसं जोडलेलं आहे तेही बघणार आहोत. चला आपल्या पहिल्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. केसांचं आरोग्य हे महागड्या शॅम्पू किंवा तेलांवर अवलंबून नसतं, तर ते आपल्या पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असतं. हे वाक्य आपल्या केसांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतं. आपले केस म्हणजे झाडाची पानं आणि त्याचं मूळ आहे आपलं पोट, आपली पचनसंस्था. आता विचार करा, जर मुळांनाच नीट पोषण मिळालं नाही तर पानं हिरवीगार कशी राहणार, बरोबर ना? विज्ञान या कनेक्शनला गट हेअर ॲक्सेस असं म्हणतं. आता घाबरू नका, याचा सोपा अर्थ असा आहे की जेव्हा आपलं पचन बिघडतं तेव्हा शरीरात नको असलेले विषारी घटक वाढतात. अशावेळी आपलं शरीर आधी महत्त्वाच्या अवयवांना वाचवायला बघतं आणि केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. आणि मग काय, केस गळायला सुरुवात होते. बरं, मुळांचं महत्त्व तर आपल्या लक्षात आलं, पण या मुळांना पोषण कसे द्यायचं? याचं उत्तर दडलंय आपल्या रोजच्या आहारात. चला बघूया की केस वाढवण्यासाठी आपल्या ताटात काय असायला हवं. हे 5 पदार्थ म्हणजे केसांसाठी एक वरदानच आहेत. गाजरामुळे केसांची मुळं मजबूत होतात, कढीपत्त्यामुळे त्यांना ताकद मिळते आणि केसांचा जो नैसर्गिक काळा रंग आहे ना, तो टिकून राहतो. जेवणानंतर 1 ग्लास ताक प्यायल्याने पचन सुधारतं. आवळा तर केसांचा राजाच आहे. आणि हो, बदाम केसांना पोषण देऊन एक नैसर्गिक चमक देतात. विशेषतः पुरुषांमध्ये केस गळण्यामागे DHT नावाचा एक हॉर्मोन असतो. हा हॉर्मोन केसांच्या मुळांना आकसून टाकतो, ज्यामुळे केस पातळ होतात आणि गळतात. पण यावर आपल्याकडे नैसर्गिक उपाय आहेत. आवळा आणि गाजर हे दोन्ही पदार्थ DHTला ब्लॉक करण्याचं काम करतात, ज्यामुळे केस गळती कमी होते. एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट, बदाम नेहमी भिजवून का खावेत असा प्रश्न पडलाय कधी? तर याचं कारण असं आहे की बदामाच्या सालीमध्ये फायटेट नावाचा एक घटक असतो, जो शरीराला पोषक तत्व शोषून घेण्यापासून रोखतो. बदाम भिजवल्यामुळे हा घटक निघून जातो आणि आपल्याला बदामाचे पूर्ण फायदे मिळतात. आता आपण महिलांमध्ये केस गळतीच्या 2 मुख्य कारणांवर आणि त्यांच्यावरच्या उपायांबद्दल बोलूया. बऱ्याच महिलांमध्ये आयर्नची म्हणजे लोहाची कमतरता हे केस गळण्याचं एक प्रमुख कारण असतं. शरीरात लोह कमी असेल तर शरीर ते आधी महत्त्वाच्या कामांसाठी वापरतं आणि केसांपर्यंत ते पोहोचतच नाही. त्यामुळे आहारात पालक, इतर पालेभाज्या आणि कढीपत्ता यांचा भरपूर समावेश करणं खूप गरजेचं आहे. PCOS सारख्या समस्यांमुळे हॉर्मोन्समध्ये बदल होतात आणि त्याचा थेट परिणाम केसांवर दिसून येतो. पण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवनशैलीत फक्त 4 सोपे बदल करायचे आहेत. आहारातली साखर कमी करा, नियमित व्यायाम किंवा योगा करा, दिवसभर भरपूर पाणी प्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोज रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. चला, आतून पोषण तर आपण पाहिलं, पण त्याचबरोबर केसांना बाहेरूनही योग्य काळजीची तितकीच गरज असते. तर मग पाहूया केसांची बाहेरून निगा कशी राखायची. केसांची काळजी घेण्यासाठी काही छोट्या छोट्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत. केस धुताना गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा. शक्यतो सल्फेट फ्री शॅम्पू किंवा आपले पारंपरिक शिकेकाई वापरा. केस सुकवण्यासाठी ड्रायर वापरण्याऐवजी मऊ सुती टी-शर्टने हलक्या हाताने पुसा. आणि हो, रात्री झोपताना केसांची सैल वेणी घातल्यास ते तुटत नाहीत. आपली पारंपरिक चंपी म्हणजेच कोमट तेलाने केलेला मसाज हा केसांसाठी एक सर्वोत्तम उपाय आहे. मालिश केल्याने टाळूचं रक्ताभिसरण सुधारतं, केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषण मिळतं, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि ते मजबूत बनतात. तुम्ही घरीच एक जादुई तेल बनवू शकता. यासाठी अर्धा कप खोबरेल तेलात 15-20 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा मेथीचे दाणे आणि एक छोटा चिरलेला कांदा घालून मंद आचेवर ठेवा. कांदा तपकिरी झाला की गॅस बंद करा. तेल पूर्ण थंड झाल्यावर गाळून घ्या आणि वापरा. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं
ते सगळं एकत्र करून एका निरोगी जीवनशैलीत कसं बसवायचं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण केसांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण आरोग्यापासून वेगळं नाहीये. सुंदर केसांसाठी ही एक आदर्श दिनचर्या असू शकते. दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करा, दुपारच्या जेवणानंतर ताक प्या, संध्याकाळी सर्वांगासनासारखी योगासनं करा, ज्यामुळे डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो, आणि रात्री 7 ते 8 तासांची शांत झोप तर अत्यावश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, केसांच्या आरोग्याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत: संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन. आणि या आलेखात जसं दिसतंय, या तिघांमध्येही सर्वात जास्त आणि मोठा परिणाम करणारी गोष्ट म्हणजे आपला संतुलित आहार. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं आरोग्य ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. योग्य सवयी आणि योग्य माहितीच्या आधारे आपण आपल्या आरोग्याची सूत्र आपल्या हातात घेऊ शकतो. तर मग आजपासून आपण आपल्या केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणता एक छोटासा बदल आपल्या आयुष्यात करणार आहोत? नक्की विचार करा, कारण छोट्या छोट्या बदलांमधूनच मोठे आणि चांगले परिणाम साधता येतात.